हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विद्यार्जन सायन्स अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आपला जो टॉपिक आपण स्टार्ट केला होता विच इज अ डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण खूप साऱ्या बेसिक कन्सेप्ट्स पाहिल्या. ज्या बेसिक कन्सेप्ट्समध्ये आपण महत्त्वाचं काय पाहिलं, सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स ऑफ द डेरिव्हेटिव्ह, की या डेरिव्हेटिव्हचे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हे ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट आवर ॲक्च्युअल सिलेबस. आपण काय स्टार्ट करत आहोत या सेशनमध्ये? या सेशनमध्ये आपण आपल्या डेफिनेशन्स, एक्झाम्पल्स स्टार्ट करत आहोत. सो सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल वी लर्न अबाउट द डेफिनेशन. मग डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपल्याला काय सांगते? मग काय सांगते आपल्याला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन? आपल्याला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन सांगते द फंक्शन f of x, the function f of x is said to be differentiable. A function f of x is said to be a differentiable function at x is equal to a if a function f of x is said to be differentiable function at x is equal to a if dy by dx or it is denoted by f dash of x which is equals to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. Now then we say that this is the derivative at x is equal to a. ही आहे आपली ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ द डिफरन्शिएबिलिटी ऑर डेरिव्हेटिव्हची. काय म्हणणार आपण? कुठलंही एक फंक्शन घेतलं आपण, या फंक्शनला डिफरन्शिएबल फंक्शन. मग डिफरन्शिएबल फंक्शन म्हणजेच काय? डिफरन्शिएबल फंक्शन डिफरन्शिएट म्हणजे ज्याला डिफरन्शिएट करायला एबल आहे त्याला आपण काय म्हणणार? डिफरन्शिएबल फंक्शन. म्हणजेच या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणं आपल्याला काय जातं? सोपं जातं, किंवा आपण याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो त्याच फंक्शनला आपण काय म्हणतो? डिफरन्शिएबल फंक्शन. आणि हे फंक्शन डिफरन्शिएबल केव्हा होईल? तेव्हा ही कंडिशन काय करेल? ते सॅटिस्फाय करेल. आणि ही जी व्हॅल्यू येईल आपली, या व्हॅल्यूलाच आपण काय म्हणणार? या व्हॅल्यूला आपण म्हणणार डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स. अँड इट इज डिनोटेड बाय द टू डिफरंट नोटेशन्स. फर्स्ट नोटेशन्स काय यूज करतो आपण? dy बाय dx. आणि दुसरा नोटेशन काय वापरतो आपण? f डॅश ऑफ x. ज्यामध्ये जर लास्ट सेशन तुम्ही पाहिलं असेल तर लास्ट सेशन्समध्ये आपण पाहिलं होतं की आपण काय करत होतो? व्हॅल्यू ऑफ x दॅट मीन्स इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये स्मॉल इन्क्रीमेंट करत होतो. आपला इंडिपेंडंट व्हेरिएबल कोण होता? x. मग जर यामध्ये मी डेल्टा x ही स्मॉल इन्क्रीमेंट केली, इन्क्रीमेंट करणं म्हणजे काय? थोडीशी व्हॅल्यू आपण इन्क्रीज करणं, वाढ करणं. तर आपल्याला काय भेटत होतं? जर x मध्ये आपण छोटीशी इन्क्रीमेंट केली डेल्टा x, तर आपल्या y मध्ये देखील काय होत होतं? आपल्या y मध्ये देखील छोटीशी इन्क्रीमेंट होत होती डेल्टा y. मग कुठलंही डेरिव्हेटिव्ह हे या स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिलं जातं? तर दुसरी डेफिनेशनला वापरली जाते dy बाय dx विच इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x. सो दिस इज युअर अनदर डेफिनेशन ऑफ अ डेरिव्हेटिव्ह. आणि ही डेफिनेशन फार महत्त्वाची आहे. ही याकरता महत्त्वाची आहे की तुमचे जे काही प्रूफ थेरम्स, ॲक्च्युअल 4 थेरम्स आहेत आपल्या बोर्ड एक्झामसाठी, आणि 4 थेरमपैकी 2 थेरम, 1 थेरम तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी कंपल्सरी असतो. आणि प्रत्येक थेरम जो आपण प्रूफ करतो हा प्रूफ करणार आहे आपण या सेकंड डेफिनेशनपासून. मग तुम्ही म्हणशाल सर आपल्याकडे 2 डेफिनेशन्स आहेत, दोन्ही डेफिनेशन दिसताना तर वेगळ्या दिसतात, पण दोघांचाही ॲक्च्युअल मीनिंग काय आहे? सेम आहे. आता ही आपण x इज इक्वल टू a साठी ही डेफिनेशन पाहिलेली आहे. ही जर जनरलाइज केससाठी जर हीच डेफिनेशन आपण लिहिली तर ह्या डेफिनेशनला आपण काय लिहू शकतो? ह्या डेफिनेशनला आपण लिहू शकतो f डॅश ऑफ x विच इज इक्वल्स टू लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x अपॉन h. सो दिस इज युअर सेकंड डेफिनेशन्स. ही जनरलाइज केससाठी आहे आपली. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर न्यूमरेटर काय आहे आपला? f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x. f ऑफ x इज नथिंग बट द y आणि f ऑफ x प्लस h स्मॉल इन्क्रीमेंट इन y. ह्या दोघांमधील डिफरन्स तोच आपण काय घेतला इथे? डेल्टा y. डेल्टा y म्हणजे काय? y मध्ये झालेली स्मॉल इन्क्रीमेंट. सो ह्या दोन्ही डेफिनेशन्स काय आहेत? इक्विव्हॅलंट आहेत
सेम आहेत आणि याच डेफिनेशनचा आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अ डिफरन्शिएबल फंक्शन. सो ही डेफिनेशन जर एकदा समजली तर यावरती आधारित आपण काय करू शकतो, लॉट्स ऑफ प्रूफ आपल्याला कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करायचे आहेत, इन्व्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करायचे आहेत, पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह्ज फाइंड आउट करायचे आहेत. हे सर्व डेरिव्हेटिव्ह्ज आपण काय करणार आहे, या डेफिनेशननी प्रूफ करणार आहोत, या डेफिनेशननी शो करणार आहोत. सो दिस इज अन व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. ना आफ्टर द डेफिनेशन नंतर जी आपल्याला महत्त्वाची गोष्ट डेरिव्हेटिव्ह बद्दल शिकायची आहे ती आहे रूल्स ऑफ ए डेरिव्हेटिव्ह. काय म्हणणार आपण याला, रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन. मग डिफरन्सिएशन आपल्याला कुठल्याही फंक्शनला डिफरन्शिएट करायचं आहे, बट आपल्याला माहित आहे की आपल्याकडे लॉट्स ऑफ टाईपचे फंक्शन्स आहेत, आपल्याकडे फंक्शन्स खूप साऱ्या टाईपचे आहेत, आपल्याकडे फंक्शन्सचे विविध ऑपरेशन्स आहेत. मग या ऑपरेशन्समध्ये, या टाईप्समध्ये फंक्शनचं डिफरन्सिएशन कसं केलं जातं, मग यासाठी आपण काय पाहणार आहोत, यासाठी आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन. नाव द फर्स्ट रूल ऑफ ए डिफरन्सिएशन सेज दॅट, पहिला रूल आपल्याला काय सांगतो, ह्या रूलसाठी आपण काय करणार, इफ यू अँड व्ही आर फंक्शन्स ऑफ एक्स देन, यामध्ये काय घेतलेलं आहे आपण, आपल्याकडे यू आणि व्ही हे दोन आपण फंक्शन ऑफ एक्स घेतलेले आहेत आणि यावरती आपण काय करणार आहोत, रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन डिफाइन करणार आहोत. नाउ द फर्स्ट रूल सेज दॅट डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही विच इज इक्वल्स टू, काय सांगितलेलं आहे आपल्याला, हिअर द ॲडिशन ऑफ ए टू फंक्शन ऑफ एक्स आणि याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग काय केलेलं आहे, यू आणि व्ही दोन्ही फंक्शनची ॲडिशन केलेली आहे. नाव ज्यावेळेस अशा प्रकारे ॲडिशन असेल तर रूल ऑफ डिफरन्सिएशन काय सांगतात, टेक अ सेपरेट डेरिव्हेटिव्ह ऑफ बोथ फंक्शन्स, दोन्हीही फंक्शन्सचे काय घ्या, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजेच दुसरी टर्म आपल्याला काय भेटेल, डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. म्हणजे त्या दोघांच्या ॲडिशन केल्यानंतर जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला तर तोच डेरिव्हेटिव्ह कोणाला इक्वल येईल, डेरिव्हेटिव्ह घेऊन केलेल्या ॲडिशन इतका येईल. सो या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय भेटतील, इक्वल भेटतील. दॅट मीन्स वी कॅन सेपरेट द डेरिव्हेटिव्ह टर्म बाय टर्म. पहिला रूल आपल्याला तेच सांगतो की ॲडिशनमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह काय करू शकतो, सेपरेट करू शकतो टर्म बाय टर्म. नाव सेम रूल विच इज ॲप्लिकेबल फॉर द सबट्रॅक्शन. सो डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस व्ही विच इज इक्वल टू, नाव दिस रूल सेज दॅट डी बाय डी एक्स ऑफ यू minus d by dx of v. So this is your additive property, this is your subtractive property. Now third, which is nothing but the multiplication of two functions u into v. Both are functions of x. The most important things, दोन्हीही काय असायला हवे, फंक्शन ऑफ x असायला हवे. x is nothing but your independent variable and we are differentiating this function with respect to x. ह्या कंडिशन्स याने सॅटिस्फाय करायला हव्यात. देन वी यूज दिस टाइप ऑफ रूल्स. सो काय सांगितलेलं आहे आपल्याला, u इंटू व्ही मल्टिप्लिकेशन रूल. सो मल्टिप्लिकेशन रूल आपल्याला काय सांगतो, टेक युअर u ॲज इट इज. जे काही तुमचं u फंक्शन आहे त्या u फंक्शनला काय करा, ॲज इट इज ठेवा अँड मल्टिप्लाय बाय d बाय डी एक्स ऑफ व्ही. म्हणजेच काय करा, v या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. नाव सेकंड स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, v ॲज इट इज ठेवायचं आहे अँड d बाय डी एक्स ऑफ यू. सो विच इज नथिंग बट द प्रोडक्ट रूल ऑर मल्टिप्लिकेशन रूल. सो हे रूल फार महत्त्वाचे आहेत. आपल्याला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला फंक्शनची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन दिलेली असणार आहे किंवा दिलेल्या फंक्शनला एखाद्या स्केलरनी मल्टिप्लाय केलेलं असणार आहे. सो यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, या रूल्सचा यूज करून एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. नाव रूल नंबर 4, डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही. सो वी आर टेकिंग द कोशंट रूल, दॅट मीन्स अ डिव्हिजन ऑफ टू फंक्शन and both are the function of x. दोन्हीही काय असायला हवेत, आपले फंक्शन ऑफ x असायला हवे. मग या ठिकाणी जर पाहिलं तर या रूलला देखील आपण काय करणार, ज्या प्रकारे आपण प्रोडक्ट रूल डिफाइन केला, हा रूल आपल्याला काय सांगतो, टेक युअर v फंक्शन ॲज इट इज. तुमच्या v फंक्शनला ॲज इट इज घ्या अँड d
by dx of u minus, take your u function as it is, and d by dx of v divided by v square. काय सांगतो आपल्याला हा रूल? v फंक्शन ॲज इट इज ठेवा, u फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मायनस u फंक्शन ॲज इट इज ठेवा, v फंक्शनचा काय घ्या? डेरिव्हेटिव्ह घ्या, अँड याला पूर्ण टर्मला कशाने डिवाइड करा? v स्क्वेअरने डिवाइड करा. सो दीज आर द 4 बेसिक रूल्स. आपल्या मॅथ्समध्ये आपल्याला माहित आहे आतापर्यंत आपण 4 बेसिक ऑपरेशन्स शिकलेलो आहेत. काय बेसिक्स ऑपरेशन्स असतात मॅथमॅटिक्समध्ये आपले? विच इज ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन. सो या चारही बेसिक ऑपरेशन्ससाठी आपण डिफरन्सिएशनचे काय डिफाईन करून घेतलेले आहे? रूल्स डिफाईन करून घेतलेले आहे. अँड द लास्ट रूल, रूल नंबर 5th, अँड द रूल नंबर 5th सेज दॅट, काय सांगतो आपल्याला रूल नंबर 5th? रूल नंबर 5th आपल्याला सांगतो d by dx of k into u which is equal to, म्हणजेच काय? जर आपल्या दिलेल्या फंक्शनला एखाद्या स्केलर व्हॅल्यूने, किंवा स्केलर व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणूया, एखाद्या कॉन्स्टंट नंबरनी म्हणा, एखाद्या कॉन्स्टंट अल्फाबेट्सनी म्हणा, एखाद्या स्केलर व्हॅल्यूने म्हणा, जर मल्टिप्लाय केलेलं असेल तर अशा टर्मचं डिफरन्सिएशन कसं घेणार आपण? अशा टर्मचं डिफरन्सिएशन घेताना वी आर टेकिंग द दिस के आउटसाइड फ्रॉम द डेरिव्हेटिव्ह. सो या के ला आपण काय करणार? डेरिव्हेटिव्हच्या आउटसाइड घेणार. सो वी आर टेकिंग के इंटू डी by dx of u, and this is your 5th rule. सो काय करणार आहेत आपण? ज्यावेळेस आपण कुठलंही एक्झाम्पल सॉल्व करणार आहे, हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण या 5 रूलचा यूज करणार आहोत. एक्झाम्पल टू एक्झाम्पल आपण आपल्याला गरजेनुसार यापैकी जो रूल आपल्याला योग्य असेल तो रूल आपण तिथे काय करणार आहोत? यूज करणार आहोत. ज्यावेळेस एक्झाम्पल्स आपण स्टार्ट करणार आहे त्यावेळेस आपण काय करूया? पुन्हा हे रूल्स तिथे रिकॉल करूया. सो हे रूल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो आफ्टर रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन सर्वात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. ऑलरेडी 11th मध्ये तुम्ही हा पोर्शन पाहिलेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्टँडर्ड फंक्शन. 11th मध्ये आपण बाय युझिंग अ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, जी पहिली डेफिनेशन आपण डिफरन्सिएशनची पाहिली, त्या फर्स्ट डेफिनेशनलाच आपण काय म्हणतो? First principle of a derivative, which is nothing but the f dash of x, which is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h, which is nothing but the first principle of a derivative. आणि या फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हचाच यूज करून आपण काय केलं होतं? खूप साऱ्या स्टँडर्ड फंक्शनचं डिफरन्सिएशन फाइंड आउट केलं होतं, ज्यामध्ये आपण कॉन्स्टंट फंक्शनचं डिफरन्सिएशन पाहिलं, बायनोमियल थेरम यूज करून x टू द पॉवर n चं डिफरन्सिएशन पाहिलं, साइन x चं डिफरन्सिएशन पाहिलं, कॉस x चं डिफरन्सिएशन पाहिलं. तेच फॉर्म्युले आपण काय करणार आहोत इथे आता पाहणार आहोत. सो सर्वात अगोदर तुम्ही तो फॉर्म्युला पाहिला, विच इज नथिंग बट द युअर फर्स्ट फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन d by dx of k, and we know that the derivative of a constant function is nothing but the 0. कुठल्याही कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह किती भेटतं आपल्याला? 0 भेटतं. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इक्वल टू 0. नाउ सेकंड, d by dx of x to the power n by using binomial theorem आपण या एक्झाम्पलला प्रूफ केलं होतं by using a first principle of derivative. So this says that the derivative of x to the power n is n into x to the power n minus 1. Now third, d by dx of 1 upon x, which is nothing but the minus 1 upon x square. So 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आपण? minus 1 upon x square. Fifth, d by dx of 1 upon x to the power n, and which is nothing but the minus n upon x to the power n plus 1. Now fifth, d by dx of root x, and the derivative of root x is nothing but the 1 upon 2 root x. So these all are the algebraic functions. आपण फंक्शनचे टाइप्स पाहिले होते, आपण कुठल्या कुठल्या टाइपचे फंक्शन्स पाहिले होते 11th ला. ज्यावेळेस स्टार्टिंगला आपण पाहिलं त्यावेळेस आपण 5 टाइपचे महत्त्वाचे फंक्शन्स पाहिले. फर्स्ट वन विच इज अ लॉगॅरिथमिक फंक्शन, इनवर्स फंक्शन,
अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन या टाइप्समध्ये आपण फंक्शन सगळे काय केले होते. फंक्शन या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट टाइप ऑफ फंक्शन शिकलो होतो. मग हे सर्व जे फंक्शन्स पाहिले, एक्स टू द पॉवर एन, कॉन्स्टंट, 1/x, 1/x टू द पॉवर एन, अंडर रूट ऑफ एक्स, दिस ऑल आर दी अल्जेब्रिक फंक्शन्स. सो दिस आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डी बाय डी एक्स ऑफ sin x which is equal to cos of x, cos x. Number 7, d by dx of cos x which is equal to minus of sin x. 8, d by dx of tan x which is nothing but the sec square of x. Now 9th, d by dx of cot x which is nothing but the minus cosec square of x. And the formula number 10, d by dx of sec x which is equal to sec x into tan x. And the derivative of 11, d by dx of cosec x which is equal to minus of cosec x into cot of x. So this is your derivative of a trigonometric functions. पहिलं जर आपण पाहिलं तर फर्स्ट आपल्याकडे काय होतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्जेब्रिक फंक्शन. सेकंड आपल्याकडे काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतर आपण काय पाहणार आहोत, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए exponential function, derivative of exponential function. So your formula number 12, d by dx of a to the power x and which is nothing but the a to the power x itself. जर तुम्ही इथे पाहिलं तर e to the power x चा डिफरन्सिएशन काय भेटतं आपल्याला, e to the power x itself. Now 13, d by dx of a to the power x which is nothing but the a to the power x into log of a. काय भेटतं आपल्याला, a to the power x into log a. हे कशाचं डिफरन्सिएशन आहे, a to the power x चं डिफरन्सिएशन आहे. सो these are the exponential functions. Now derivative of logarithmic function, d by dx of log of x. So the derivative of log of x is nothing but the 1/x. And last 15, d by dx of log to the base a of x which is nothing but the 1/a log of x. So these are the basic functions, basic derivatives or standard functions derivatives. Now these are the all are the algebraic function, these all are the trigonometric functions. हे सर्व आपले काय आहेत, trigonometric functions आहेत. And last which is a derivative of exponential and logarithmic function. Now you can take the screenshot of this formulas. ज्यावेळेस आपल्याला examples proof करायचे आहेत त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, या सर्व फॉर्म्युलेजचा यूज करायचा आहे. फॉर्म्युलेज and second thing which is the rules of a differentiation. So by using these rules and by using this formulas we are going to solve the different type of functions. Now सुरुवातीला आपण काय करूया, काही बेसिक एक्झाम्पल्स पाहूया ज्यामध्ये आपल्या लक्षात येईल की रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन अँड द फॉर्म्युले ऑफ अ डिफरन्सिएशन यांचा यूज करायचा कसा, यांचा वापर करणार कसा. बऱ्याचशा मुलांचं जर 11 सायन्स आपण पाहिलं तर ऑनलाईनमध्ये झालेलं आहे आणि ऑनलाईनमध्ये डिफरन्सिएशन चॅप्टर हा समजण्यासाठी काहीसा त्यांना डिफिकल्ट वाटला असेल किंवा त्यांना समजलं नसेल तर त्या मुलांसाठी आपण काय करूया, असे काही एक्झाम्पल्स घेऊया ज्यामध्ये रूल्स कसे यूज करायचे अँड स्टँडर्ड फॉर्म्युलेज कशा प्रकारे यूज करायचे हे आपण सुरुवातीला शिकणार आहोत. नाव वी आर टेकिंग द फर्स्ट एक्झाम्पल, dy by dx if y equals to x square plus 2 to the power x plus e to the power x.
मग आता या टाईपचं आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे आणि या फंक्शनचा आपल्याला काय करायचं आहे, या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे dy by dx. नाउ फर्स्ट ऑफ ऑल युअर सोल्युशन स्टार्ट फ्रॉम द गिवन थिंग्स. So given is nothing but the y is equal to x square plus 2 to the power x plus e to the power x. So this is your given function. Now इथे जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या फंक्शनचे काय केलेले आहे, ॲडिशन केलेले आहे. सो फर्स्ट जर तुम्ही पाहिलं तर तुमच्याकडे x स्क्वेअर हे एक फंक्शन आहे विच इज अल्जेब्रिक फंक्शन, 2 to the power x which is exponential function and e to the power x which is also an exponential function आणि तिघांचीही काय केलेली आहे, ॲडिशन केलेली आहे. सो काय करणार आपण इथे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय करणार आपण आपल्या दिलेल्या फंक्शनला, दिलेल्या y ला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विच इज नथिंग बट द dy by dx, dy by dx which is equal to. नाउ डिफरन्शिएट करतो म्हणजेच काय करतो आपण, डिफरन्शिएट करतो म्हणजे जो डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर आहे डी बाय डी एक्स हा आपल्या दिलेल्या फंक्शनवरती ऑपरेट करतो आणि हा ऑपरेट होताना या पूर्ण फंक्शनवरती ऑपरेट होईल एक्स स्क्वेअर प्लस 2 to the power x प्लस e to the power x. नाउ विच इज इक्वल टू. आता इथे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण रूल्स कशा प्रकारे यूज करणार. सो बिफोर वी स्टार्टिंग द रूल्स, जर तुम्ही इथे पाहिलं तर 3 फंक्शन्सची काय केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे 3 फंक्शन्सची केलेली आहे ॲडिशन. आणि ॲडिशन रूल पहिलाच आहे आपला ॲडिटिव्ह रूल. कुठलाही ॲडिटिव्ह रूल आपल्याला काय सांगतो, ॲडिटिव्ह रूल आपल्याला सांगतो की ज्या फंक्शन्सला ॲड केलेला आहे आणि ज्यांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे तो डेरिव्हेटिव्ह काय करा, तिन्ही फंक्शन्समध्ये स्प्लिट करा. सो बाय युजिंग दिस रूल आपण काय करणार, हे जे डेरिव्हेटिव्ह आहे हे डेरिव्हेटिव्ह आपण ह्या तिन्ही फंक्शनसाठी काय करणार, सेपरेट करणार. सो वी आर स्प्लिटिंग द डेरिव्हेटिव्ह इन ऑल 3 टर्म्स. सो विल गेट डी बाय dx ऑफ x स्क्वेअर प्लस डी बाय dx ऑफ 2 to the power x प्लस डी बाय dx ऑफ e to the power x. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, आपण रूल नंबर 1 विच इज अ ॲडिटिव्ह रूल आपण इथे काय केलेला आहे, यूज केलेला आहे. बाय युजिंग अ ॲडिटिव्ह रूल आपण तिन्ही डेरिव्हेटिव्ह काय केलेले आहेत, स्प्लिट केलेले आहेत. नाव दिस इम्प्लाइज दॅट काय करणार आपण आता, आपल्याला आता काय करायचं आहे, रूल्स तर आपण यूज केलेले आहे. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स यूज करायचे आहेत. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स यूज करताना काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन. मग आपल्याला काय करायचं आहे, पहिला डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे एक्स स्क्वेअरचा. सो पहिल्या डेरिव्हेटिव्हसाठी आपण फॉर्म्युला यूज करणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पॉवर एन विच इज इक्वल टू एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस 1. हा रूल आपण यूज करणार. मग जर तुम्ही पाहिलं तर आपण इथे रूल्स पाहिले होते, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर एन हा फॉर्म्युला आपण काय करणार तिथे यूज करणार. का हाच फॉर्म्युला सिलेक्ट केला आपण, आपल्याला इथे काय दिसते, एक्स टू द पॉवर 2 दिसतोय म्हणजेच एन ची व्हॅल्यू किती दिसते आपल्याला, 2 दिसत आहे. सो वी यूज अ दिस फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला जर आपण इथे यूज केला तरीही जर आपल्या लक्षात आलं नाही तर काय करणार आपण इथे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर अशा प्रकारे जर लिहिलं तुम्ही तर काय करता येईल विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे दोन्हीही व्हॅल्यूज आपल्याला कंपेअर करता येतील. आणि ह्या दोन्ही व्हॅल्यूज जर आपण इथे कंपेअर केल्या तर आपल्याला काय लक्षात येईल, एन ची व्हॅल्यू आपल्याला किती दिसते, 2 दिसते. सो वी आर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एन इक्वल्स टू 2 हिअर. सो इथे जर आपण 2 पुट केलं, 2 इंटू एक्स टू द पॉवर 2 मायनस 1 म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे, 2 इंटू एक्स, कारण की पॉवर 1 आपण काय लिहित नसतो. सो काय भेटला आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह आपल्याला भेटला 2x. सो तोच डेरिव्हेटिव्ह आपण काय करणार इथे सबस्टिट्यूट करणार. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर इज 2x. काय घेणार आपण डेरिव्हेटिव्ह इथे, 2x. नाव सेकंड आपल्याकडे काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ 2 टू द पॉवर एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ 2 टू द पॉवर एक्स हा फाइंड आउट करण्यासाठी आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, सेकंड आपण यूज करणार डी बाय डी एक्स ऑफ ए टू द पॉवर एक्स. Here a is nothing but the different numbers.
डिफरंट नंबरसाठी ए काय केलेलं आहे, एक जनरल नोटेशन यूज केलेलं आहे. सो या ए टू द पॉवर एक्स याचं डिफरन्सिएशन फाइंड आउट करण्यासाठी इथे याचं डिफरन्सिएशन काय असतं, ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. म्हणजेच आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार, फॉर्म्युला नंबर 13 यूज करणार ए टू द पॉवर एक्सचा डिफरन्सिएशन. आणि काय आहे डिफरन्सिएशन, ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग ए. सो जर पाहिलं तुम्ही इथे तर काय भेटेल आपल्याला डिफरन्सिएशन, डी बाय डी एक्स ऑफ 2 टू द पॉवर एक्स. जर दोन्हीही साईड आपण कम्पेअर केल्या तर या कंपॅरिझनमध्ये आपल्याला ए ची व्हॅल्यू किती भेटते, ए ची व्हॅल्यू भेटते आपल्याला 2. सो इफ वी पुट ए इक्वल्स टू 2 तर किती भेटेल याचा डेरिव्हेटिव्ह, 2 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 2. सो याचा डिफरन्सिएशन आपल्याला इथं भेटलेला आहे. सो या डिफरन्सिएशननुसार आपण याचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, 2 टू द पॉवर एक्स इंटू लॉग 2 प्लस आणि लास्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स जर तुम्ही पाहिला फॉर्म्युला नंबर 12. सो द फॉर्म्युला नंबर 12 सेज दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स इज नथिंग बट द ए टू द पॉवर एक्स इट सेल्फ. आणि त्यामध्ये आपल्याला कुठेही काही सबस्टिट्यूशन करायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्म्युलाच इथे दिलेला आहे. सो विल टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज नथिंग बट द ई टू द पॉवर एक्स अँड दिस इज युअर फायनल सोल्युशन. हे काय भेटलेलं आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला इथे भेटलेली आहे. आपल्याला y दिलेला होता, dy बाय dx फाइंड आउट करायचा होता बाय यूजिंग द रूल्स अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. वी आर गेटिंग द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx अँड विच इज नथिंग बट द 2x प्लस 2 टू द पॉवर x लॉग 2 प्लस ए टू द पॉवर x. सो या प्रकारे आपण काय करणार आहोत, डिफरंट टाइप्स ऑफ रूल्स अँड डिफरंट टाइप ऑफ फॉर्म्युलेज ॲज पर द एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. नाव दिस इज द ॲडिशन ऑफ, दिस इज द एक्झाम्पल ऑफ ॲडिटिव्ह रूल. सेम ॲडिटिव्ह रूल किंवा सेम एक्झाम्पल आपण सबट्रॅक्शनसाठी सुद्धा सॉल्व्ह करू शकत होतो. इफ यू आर टेकिंग द मायनस साईन, जर इथे मायनस साईन घेतलं तर आपल्या डिफरन्सिएशनमध्ये काय होईल, फक्त फायनल आन्सरमध्ये मायनस साईनचा चेंज होईल. जर तुम्ही पाहिलं तर तुमचा ॲडिशन रूल आणि सबट्रॅक्शन रूल दोन्हीही रूल्स काय आहेत, एकसारखे आहेत. दोन्हीही रूल्समध्ये फक्त प्लस आणि मायनसचा फरक आहे. सो हेच एक्झाम्पल तुम्ही मायनससाठी देखील काय करू शकता, सॉल्व्ह करून पाहू शकता की सबट्रॅक्शनचा रूल कशा प्रकारे यूज करायचा आहे. नाव वी आर टेकिंग द एक्झाम्पल ऑफ मल्टिप्लिकेशन अँड कोशंट रूल. आपण एक एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन आणि एक एक्झाम्पल आपण कोशंटचं पाहूया की हे दोन रूल कशा प्रकारे यूज करणार आपण. सो युअर नेक्स्ट एक्झाम्पल इज फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू x इंटू sin x. Here we observe that the given function y is equal to x into sin x. जर फंक्शन ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येते आपल्याला, दोन टर्मचं काय दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. आणि या मल्टिप्लिकेशनचा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मग जर मल्टिप्लिकेशनचा कुठल्याही दोन फंक्शनच्या मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर आपण काय करणार, आपण मल्टिप्लिकेटिव्ह रूल यूज करणार. सो दिस इज युअर गिवन थिंग्स. काय दिलेलं आहे फंक्शन आपल्याला, आपल्याला फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू एक्स इंटू साइन एक्स. हे फंक्शन दिलेलं आहे. क्लिअरली आपण काय आयडेंटिफाय केलं सुरुवातीला, वी आर आयडेंटिफाईंग हिअर इज द मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स. दोन फंक्शन्सचं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सो युअर नेक्स्ट स्टेप विच इज अ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. That means we are differentiating the given function with respect to x. We'll get the differentiation dy by dx which is equal to d by dx of काय दिलेलं आहे आपल्याला, x into sin x. मग आता एक तर क्लिअरली आपल्याला समजलेलं आहे की आपल्याला काय यूज करायचं आहे, आपल्याला इथे प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे. आपल्याला मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे दोन फंक्शन्सचं, मग इथे आपल्याला x into sin x या फंक्शन्सचं काय दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. मग काय करणार आपण, प्रोडक्ट रूल यूज करणार. काय सांगतो आपला प्रोडक्ट रूल आपल्याला, आपला प्रोडक्ट रूल आपल्याला सांगतो u into v which is equals to काय सांगतो हा रूल, टेक युअर u as it is and the differentiation of v plus take your v as it is and the differentiation of u. सो हे अशा प्रकारे आपण काय करणार आहे, दोन फंक्शन्सचं डिफरन्सिएशन घेणार आहे. मग या दोन फंक्शनचं डिफरन्सिएशन घेताना
आपल्याला काय करायचं आहे आपल्या फंक्शनसाठी, सर्वात अगोदर तुमचा u आणि v डिसाइड करून घ्या. मग u आणि v जर तुम्ही डिसाइड केला तर काय लक्षात येईल तुमच्या, आता यापैकी मी x ला u मानेल आणि sin x ला काय मानेल, v मानेल. मग तुमच्यापाशी प्रश्न पडेल की सर मी x ला u का मानायचं, मी x ला v का मानू शकत नाही आणि sin x ला u का घेऊ शकत नाही. तर असं फिक्स असं काही नाही, इथे कोणालाही कुठल्याही फंक्शनला तुम्ही u चॉईस करू शकता, कुठल्याही फंक्शनला तुम्ही v चॉईस करू शकता. u अँड v तुमच्या कम्फर्टेबिलिटीनुसार काय करू शकता, तुम्ही चूज करू शकता. कारण की ॲडिशन घेतोय आपण दोन्ही टर्मचं, वी कॅन इंटरचेंज द टर्म्स. u आणि v आपण काय करू शकतो, एकमेकांमध्ये इंटरचेंज करू शकतो. म्हणजे काही विद्यार्थ्यांना जर वाटलं की मला sin x ला u मानायचं आहे आणि x ला v मानायचं आहे, देन इट्स ऑल ओके. सो काही प्रॉब्लेम त्यामध्ये येणार नाही. नाव काय करणार आपण आता आपल्या एक्झाम्पलमध्ये, अशा प्रकारे छोटं पेन्सिलमध्ये आपण काय करू शकतो, u आणि v ला डिफाईन करून घेऊया. सो वी राईट dy बाय dx विच इज इक्वल टू, आता याचं डिफरन्सिएशन आपण स्टार्ट करणार आहे. सो हे डिफरन्सिएशन स्टार्ट करताना पहिल्यांदा रूल ऑब्झर्व करायला शिका. हा रूल आपल्याला काय सांगतो, तुमचं जे u फंक्शन आहे या u फंक्शनला काय करा, ॲज इट इज ठेवा, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा नाही. मग आपलं u फंक्शन कोण आहे, x. मग मी काय करणार इथे x ला ॲज इट इज ठेवणार, येते लक्षामध्ये सर्वांच्या. देन आपल्याला काय सांगितलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ v, v चा काय घ्यायचा आहे तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग जर या फंक्शनचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला d बाय dx ऑफ v प्लस काय सांगतो आपला रूल, तुमच्या v फंक्शनला ॲज इट इज ठेवा. आता सुरुवातीला काय केलं, u फंक्शन ॲज इट इज ठेवलं आणि v चा डेरिव्हेटिव्ह घेतला. सॉरी, वी आर पुटिंग हिअर द व्हॅल्यू ऑफ v अँड द व्हॅल्यू ऑफ v विच इज नथिंग बट द sin x प्लस. आता आपल्याला काय करायचं आहे, v या फंक्शनला ॲज इट इज ठेवायचं आहे. सो या v या फंक्शनला जर ॲज इट इज ठेवलं तर इथे काय भेटेल आपल्याला, sin x ॲज इट इज. v ला मी काहीही धक्का लावलेला नाही, ॲज इट इज ठेवलं. नेक्स्ट रूल आपल्याला काय सांगतो, u या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्या. देन वी आर टेकिंग द d बाय dx ऑफ x. म्हणजेच काय भेटेल आपल्याला, आपला dy बाय dx, हिअर वी गेट द dy बाय dx विच इज इक्वल टू x ॲज इट इज इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, फॉर्म्युले आपण पाहिलेले आहे. द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x विच इज नथिंग बट द cos x. सो पहिली टर्म आपल्याला काय भेटेल, x इंटू cos x प्लस sin x काय करणार आपण, ॲज इट इज ठेवणार, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x. मग आता x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला प्रूफ जर नाही करता येत तर काय करणार आपण, इथे आपल्याकडे फॉर्म्युला आहे d बाय dx ऑफ x टू द पॉवर n विच इज इक्वल टू n इंटू x टू द पॉवर n मायनस 1. सो काय भेटेल आपल्याला इथे, d बाय dx ऑफ x टू द पॉवर 1. इथे काहीच नाही म्हणजे पॉवर किती आहे, 1 आहे. सो वी आर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ n इक्वल टू 1. सो काय भेटेल आपल्याला इथे, 1 इंटू x टू द पॉवर 1 मायनस 1 म्हणजेच 1 इंटू x टू द पॉवर 0. आणि कुठल्याही संख्येचा पॉवर 0 किती असतो, 1. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x आपल्याला किती भेटलं बाय युजिंग दिस फॉर्म्युला, 1. सो हिअर वी आर टेकिंग sin x इंटू 1. म्हणजेच आपल्याला फायनल dy बाय dx काय भेटला तुमचा, विल गेट द dy बाय dx इक्वल टू x cos x प्लस sin x अँड दिस इज युअर फायनल सोल्युशन. हे काय असेल आपलं फायनल सोल्युशन असेल. हे एक्झाम्पल आपण त्याच करता घेत आहोत की तुम्हाला ज्या एक्झाम्पल्समध्ये प्रोडक्ट रूल यूज करायचा आहे, ॲडिटिव्ह रूल यूज करायचा आहे, कोशंट रूल यूज करायचा आहे, हे जे रूल्स आहेत हे रूल्स आपण कशा प्रकारे यूज करतो आणि आपले स्टँडर्ड फॉर्म्युलेज आपण कशा प्रकारे यूज करतो ते दाखवण्यासाठी हे काही बेसिक एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहे. तर माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्या प्रकारे आपण ॲडिटिव्ह रूल पाहिला त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या ओन मनाने एखादं एक्झाम्पल सबट्रॅक्टिव्ह रूलचं घेऊन पहा. ऑलरेडी हे जे बेसिक आहे हे बेसिक आपण 11 सायन्सला शिकून आलेलो आहे. बट ज्या विद्यार्थ्यांना फारच डिफरन्सिएशन समजलेला नाही किंवा डिफरन्सिएशन फार अवघड जात असेल तर अशा विद्यार्थ्यांनी असे एक्झाम्पल्स घेऊन प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही. सो याच एक्झाम्पलला जर तुम्ही कोशंट रूलमध्ये घेतलं तर खूप चांगलं होईल. वी आर टेकिंग द y इज इक्वल टू x अपॉन साइन x अँड फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विच इज ऑल्सो ए कोशंट रूल एक्झाम्पल. x अपॉन साइन x घ्या, x अपॉन कॉस x घ्या, x अपॉन टॅन x घ्या. दीज आर द बेसिक थिंग्स. सो या बेसिक थिंग्स रूल्स कसे यूज करायचे, फॉर्म्युलेज कसे यूज करायचे हे की तुम्हाला एकदा समजलं की आपल्या ॲक्च्युअल टाईपला आपल्याला काय करता येईल
स्टार्ट करता येईल. सो दीज आर द रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. नाव हे झाल्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, हे झाल्यानंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन काय स्टार्ट करणार आहेत आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. म्हणजेच आता डिफरंट फंक्शन्स अँड डिफरंट टाईप ऑफ फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे कसे हे आपण स्टार्ट करत आहोत. नाव सर्वात सुरुवातीला आपण आपला पहिला जो टाईप आहे, हा पहिला टाईप आहे आपला. नाव काय पाहणार आपण याच्यामध्ये, आता एखादं कंपोजिट फंक्शन किंवा एखाद्या कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे फाइंड आउट करायचा. मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की सर आम्हाला कंपोजिट फंक्शन हेच माहीत नाही, तर कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तर फार दूरची गोष्ट आहे. मग सुरुवातीला आम्हाला कंपोजिट फंक्शन म्हणजे काय हे समजलं तर आम्ही त्याचं डिफरन्सिएशन करू शकतो. मग सगळ्यात अगोदर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन पाहण्या अगोदर आपण काय पाहणार आहोत, कंपोजिट फंक्शन बनतं कसं किंवा कंपोजिट फंक्शन हा नेमकी प्रकार काय आहे. तर कंपोजिट फंक्शन हा काय प्रकार आहे, कंपोजिशन कुठल्याही गोष्टींचा तुम्ही म्युझिकमध्ये कंपोजिशन हा शब्द खूपदा ऐकला असेल किंवा कंपोजिट हा शब्द सुद्धा किंवा कंपोज करणं हे सुद्धा खूप वेळा ऐकलं असेल. कंपोजिट विच इज नथिंग बट द मिक्सचर. कंपोजिटचा दुसरा अर्थ काय होतो, मिक्सचर. खूप साऱ्या गोष्टी एकत्र केल्या की काय तयार होतं, कंपोजिशन तयार होतं, कंपोजिट तयार होतं. सो इथेही काय केलेलं आहे, तेच केलेलं आहे. जर मी दोन फंक्शन्स घेतले एक्स आणि दुसरं फंक्शन घेतलं साइन एक्स, आता या दोन फंक्शनला मी एकाच फंक्शनमध्ये मिक्स करून लिहिलं की त्या फंक्शनला आपण काय म्हणणार, कंपोजिट फंक्शन. किंवा मी एक फंक्शन घेतलं एक्स स्क्वेअर आणि दुसरं फंक्शन घेतलं साइन एक्स आणि या दोन फंक्शन्सचं काय करायचं आहे, मला मिश्रण तयार करायचं आहे. सो याचं मिश्रण मी कशा प्रकारे तयार करणार, दोन प्रकारे करू शकतो. एक तर साइन एक्स स्क्वेअर. आता यामध्ये पहा तुमच्याकडे साइन पण आला म्हणजे हे फंक्शन सुद्धा आलं आणि एक्स स्क्वेअर पण आला म्हणजे हे फंक्शन सुद्धा आलं. सो या दोन फंक्शनचं मिश्रण काय झालं, साइन एक्स स्क्वेअर. मग याच प्रकारे कंपोजिशन करता येईल का, तर नाही, मी या प्रकारे सुद्धा करू शकतो. साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. जर मी या साइन एक्सला एक्स ठेवला तर मला एक्स स्क्वेअर भेटल आणि ऑलरेडी आपल्या ब्रॅकेटमध्ये डायरेक्टली कोण आलेला आहे, साइन एक्स आलेला आहे. म्हणजेच कंपोजिशन म्हणजे काय, मिक्सचर ऑफ ए 2 or 3 फंक्शन्स. मग दोनच फंक्शन्स यूज करतो का, तर नाही, आपण 2-3 फंक्शन काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजेच काय, कशा प्रकारे, एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, कॉस ऑफ लॉग ऑफ e⁻ x स्क्वेअर. सो ज्यावेळेस आपण या टाईपचं एखादं एक्झाम्पल घेतलं, मग ह्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठल्या कुठल्या फंक्शन्सचं कंपोजिशन यूज केलेलं आहे. सर्वात सुरुवातीला इथे यूज केलेलं आहे कुठलं फंक्शन, कॉस फंक्शन. सो सर्वात सुरुवातीला येतं कॉस ऑफ एक्स. दुसरं फंक्शन कुठलं यूज केलेलं आहे, लॉग. सो दुसरं फंक्शन तुम्हाला भेटेल लॉग ऑफ एक्स. तिसरं फंक्शन इथे कुठलं यूज केलेलं आहे, e⁻x. आता इथे तर मिक्सर यूज केलेलं आहे. e⁻x दिसताने दिसत नाही e⁻x, पण फंक्शन काय आहे तुमचं, या एक्स स्क्वेअरला जर मी कॅपिटल एक्स ठेवला तर मला इथे एक फंक्शन भेटेल e⁻x. आणि सर्वात लास्टला कुठलं फंक्शन यूज केलेलं आहे, एक्स स्क्वेअर. सो दिस इज अल्जेब्रिक फंक्शन, दिस इज एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन अँड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. सगळ्या फंक्शन्सचं काय केलेलं आहे, मिक्सचर केलेलं आहे. आणि या मिक्सचर फंक्शन्सचं आपल्याला काय करायचं आहे, आता इथे डिफरन्सिएशन फाइंड आउट करायचं आहे की याचा डिफरन्सिएशन आपण फाइंड आउट करतो कुठल्या पद्धतीने. सो काय करायचं आहे आपल्याला या रिलेटेड आपण एक थेरम पाहणार आहोत, जो थेरम आपण आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. सो या सेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाचं काय शिकलो, या सेशनमध्ये आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकलो विच इज अ डेफिनेशन ऑफ ए डिफरन्सिएशन, की डिफरन्सिएशनची डेफिनेशन काय असते. सगळ्यात त्यानंतर आपण जी गोष्ट शिकलो विच इज अ रूल्स ऑफ ए डिफरन्सिएशन. 5 रूल्स आपण पाहिले, ॲडिटिव्ह रूल, सबट्रॅक्टिव्ह रूल, मल्टिप्लिकेशन रूल, कोशंट रूल अँड स्केलर मल्टिप्लिकेशन. सो हे 5 रूल आपण पाहिले. या 5 रूल नंतर आपण काय पाहिलं, या 5 रूल नंतर आपण पाहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, ज्यामध्ये आपण लॉगॅरिथमिक फंक्शन असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, अल्जेब्रिक फंक्शन असेल, एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, अशा विविध फंक्शन्सचं आपण काय केलं, डिफरन्सिएशन फाइंड आउट केलं. अँड लास्ट जे आपण पाहिलं की हे रूल्स आणि हे तुमचे
स्टँडर्ड फंक्शन्स यूज कुठे करणार आणि कशा प्रकारे त्यांचा एक्झाम्पल्समध्ये आपण वापर करतो. सो ही गोष्ट आपण डिफरंट टाइप्स ऑफ एक्झाम्पल्समध्ये आपण शिकलो. आपण ॲडिटिव्ह काही एक्झाम्पल्स पाहिले, काही मल्टिप्लिकेटिव्ह एक्झाम्पल्स पाहिले आणि त्यामध्ये आपण पाहिलं की हे रूल्स आपण कशा प्रकारे यूज करणार आहोत. सो हे रूल्स पाहिल्यानंतर आपण स्टार्ट केलेलं आहे कंपोजिट फंक्शन. सो नेक्स्ट पॉईंटमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये आपण काय करणार आहे, theorem of a composite function which is nothing but the chain rule and which is a very important concept. chain rule ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कारण की यानंतर जे टाइप ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार आहेत, या सर्व टाइप ऑफ डेरिव्हेटिव्हजमध्ये कंपोजिट फंक्शन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच तुमचा चेन रूल हा काय असणार आहे, कॉमन राहणार आहे. सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण थेरम and the example of composite rule and also exercise 1.1 ला आपण स्टार्ट करणार आहोत. So we conclude the session. Have a good day. Thank you.